नमस्कार, मी आयुब शेख। आज आपण नेच कुंभोज हातकलंगडे या परिसरातील एका शेतकऱ्याच्या ऊसाच्या प्लॉटमध्ये आलोय। तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय त्यांना ओरिकॅन वापरून रिझल्ट भेटला ते। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव गाव सांगा। मी राजू बंडू दरवेशी, मुक्काम पोस्ट नेच, शिवपुरी तालुका, हातकलंगडी, जिल्हा कोल्हापूर। अच्छा, मी आपला ओरिकॅन हे ऊसाचं प्लॉट कधीची लागण आहे आपली? ही आमची नोव्हेंबरची लावण आहे। नोव्हेंबरची। अच्छा, म्हणजे 4 महिने झाले आता? 4 महिने झाले। 10 नोव्हेंबर लावण केली। अच्छा। आणि शिवाय अल्प भूधारक असल्याने एक आंतरपीक घ्यायला दुसरं क्षेत्र नसल्यामुळं एक चॅलेंजिंग आयटम म्हणून मी या लावणीमध्ये कुठला शेतकरी असं घेत नाही, पण मी शाळूचं पीक घेतले। आणि तर ह्यात ओरिकॅनचा रिझल्ट, शाळू लोकांनी पहिल्यांदा भीती घातली की शाळू टोकनला तर लावणीला मार देतो किंवा लावण व्यवस्थित नाही, ते जास्त हे घेते। पण ओरिकॅनचं एकच फक्त आपण फवारणी घेतलेली, तर म्हणजे अपेक्षापेक्षा चांगलं पीक आणि दाणेदार कंच पडलेत, शिवाय कोणताही इफेक्ट ऊसावरती झालेला नाही। अच्छा, ज्या दरवर्षीपेक्षा ऊस आमचा यावर्षी चांगला फुटवे झालेत, वाढ चांगली आहे। थोडी आमची भरणी या शाळवाच्या पिकामुळे लेट होते, तरी पण आम्ही आता शाळूत निघाल्यानंतर त्याची भरणी वगैरे करून प्रोसेस दुसरी। जरा आपलं हे कणीस दाखवा बरं। पूर्ण भरलेलं आहे, पूर्ण भरलेलं कणीस आहे। आणि ह्याला फुटवं किती झाल्यात ज्वारीला? ह्याला थोडं पाण्याचं प्रमाण जास्त झाल्यामुळं, म्हणजे उसाला पाणी लागतंय पण शाळाला कमी लागतंय, तर ते पाणी जास्त झाल्यामुळे फुटवे जास्त उठले। पण भरलेत सगळे फुटवे? थोडे फुटवे भरल्यात, थोडे भरायचे ते मागे पुढे कणस होते, थोडी गैरसोय होती आमची। इथं 1 2 3 4 फुटवं तर आपल्याला पूर्ण कणीस भरल्यासारखं वाटतात, है ना? त्यातले 2-3 तर आपल्याला लाभतंय, एखादं कणीस ते खराब होते। अच्छा, ह्या ऊसाचे फुटवे किती झालेत? ऊसाचे फुटवे बराबर वर्षाला आमचे जे रेग्युलर मध्ये आम्ही घेतोय त्यापेक्षा ह्या वर्षी डबल फुटवे झालेत। एका ह्याला म्हणतात तुम्ही 15-20 फुटवे, आणि एकदम चांगले हे आहेत, असे वीक नाहीत, म्हणजे एकदम पूर्ण ताकदीचे आहेत। पूर्ण ताकदीचे उठवायला तर अजून थोडी भरणी झाली, ह्याहीपेक्षा तुम्हाला पुढच्या महिन्यात ऊस रिझल्ट चांगला येईल असं एक अपेक्षित आहे। हे पानाची साईज वगैरे? पानाची साईज थोडी मोठी झाल्या, परत पाणदार असं, म्हणजे लोकांना जवळपासची लोक भरपूर विचारले औषध कुठलं मारलं, काय विचारलंय, त्यांना सांगितले रिझल्ट पहिला ह्या दिवशी बघायचा आणि मग तुम्हाला ते सांगायचं, कारण आपण आधी केले मग सांगितले त्याप्रमाणे फक्त एखाद्या जाहिरात द्यायची, एकदम बरोबर आहे, एकदम बरोबर, एकदम जाहिरात द्यायची आणि सांगणं दुसऱ्याला घ्यायला लावायचं, पण त्यांचे पैसे अडकून त्यांना म्हणजे मिसगाईड करायचं मला पटत नाही। म्हणून प्रॅक्टिकली मी पहिला, आणि ह्या केरॉन व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचं औषध मारलं नाही किंवा कुठले खत दिलेलं नाही। फक्त लावण्याच्या अगोदर 2 वेळा आम्ही नांगरट केली उभी आडवी, आणि आमचं शेणखत वगैरे वापरलं, त्यापेक्षा दुसरं काही आता केलेलं नाही, फक्त केरॉनवरती। तुम्हाला केरॉन टेक्नॉलॉजीचं हे ओरिकॅन वापरून तुम्ही समाधानी आहात? हा, म्हणजे ह्या घेतलेल्या पैशापेक्षा रिझल्ट चांगला आहे, समाधान आहे। अच्छा, इतर शेतकऱ्यांना तुमचा काय सल्ला असेल? नाही, सल्ला हाच असेल की केरॉन खरोखरच एक चांगलं प्रोडक्ट आहे, आणि वापरून आपण आजमावायला काय अडचण नाही। आपल्या शेतीचं उत्पादन कमी खर्चात जास्त वाढतंय, माती सुपीक होती। मातीत काय बदल वाटतो का तुम्हाला? मातीत एक जे आपण आता शेती कायम करत असतोय, पाणी पाजताना जी माती पायाला बसते, ह्या वर्षामध्ये एवढं जाणवत नाही की पाणी जरी आलं तर माती एकदम आपला ठिसूळ वाटते, नाहीतर ऑलरेडी आपण रेग्युलर बघितलं तर शेतकरी वर्ग आता जात नाही कधी, का तर पायाला खडेवर लागतात किंवा माती बसते म्हणून, पण ह्या त्यामुळे मातीची सुपीकता आणि एक सॉफ्टनेस पण आलाय। अच्छा, म्हणजे मातीत पण बदल तुम्हाला जाणवतोय? एकाच ट्रीटमेंट मध्ये तुम्हाला एवढा बदल जाणवतोय।
अच्छा. आता भरल्यानंतर परत आम्ही ट्रीटमेंट परत आणि घ्यायची विचार केला, बुकिंग केलं आहे मी. हां हां चालतं. वेळात वेळ काढून आपण एवढी मुलाखत दिल्याबद्दल कॅरॉन कंपनीतर्फे आपलं खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. अशीच नमस्कार. आपले सहकार्य लागत आहोत.